नमस्कार. आजच्या भागामध्ये म्हणजे एक मोठा खुलासा आहे की श्रीकला अजून कोणाची नाही तर ती पोपटरावाची मुलगी आहे. आजच्या भागात बघूया आपण काय काय घडतंय. इकडे श्रीकला गावाच्या बाहेर जात असते तेवढ्यात तिथे एक माणूस येतो आणि म्हणायला लागतो, तुम्ही तिकडे कुठे चालले आहेत? तिकडे काहीच नाही मॅडम, तुम्ही इकडे या. तेव्हा ती म्हणते, चुकून मॅपने रस्ता चुकीचा सांगितला वाटतं, त्याच्यामुळे मी इकडे आली. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे तुम्ही जाऊ शकता. ती लगेच स्वतःहून रस्ता चुकवते आणि लगबगीने ते वाड्याच्या आत जायला लागते. तर इकडे पोपटराव त्याच्या कामाला लागलेला असतो. तो स्वतःच्या हातावरती वार करत असतो. तेवढ्यात श्रीकला दार वाजवते. श्रीकला जशीच दार वाजवते तो पहिले इकडे तिकडे बघतो की कोण आला आहे. तो अक्षरशः लंगडत सुद्धा असतो. तेवढ्यात तो दार उघडतो आणि श्रीकलाला खाली पडतो. तेव्हा ती म्हणते, काय केलं बाबा, हे सगळं काय चाललं आहे? तेव्हा तो म्हणतो, तू इथे काय करते? तुला इथे यायला कोणी सांगितलं? तेव्हा ती म्हणते, तुम्ही त्या दिग्रजकरांच्या घराच्या इथे का गेले होते? मी तुम्हाला सांगितलं आहे ना तिकडे जायचं नाही. तेव्हा ते म्हणतात, मला बघायचं होतं कोण काय करत आहे आणि त्याच्यासाठी मी त्या दिग्रजकरांच्या घरामध्ये गेली होती, कारण की त्या घराने मला बर्बाद केलं आहे. स्पेशली त्या व्यंकू महाराजांनी आणि त्या इंद्रायणीने. तिने माझं आयुष्य अस्तित्व सगळं बर्बाद केलं आणि सगळं धुळीला मिळवलं. तेव्हा श्रीकला म्हणते, लहानपणापासून आम्ही हेच ऐकत आलो आहोत, मग अजून किती वेळात तेच रडगाणं तुम्ही गाणार आहेत? तेव्हा ते म्हणतात, विसरायचं नाही, हे आयुष्यभर ऐकायला लागणार आहे जोपर्यंत ते दिग्रजकर धुळीला मिळत नाही. तेव्हा ती म्हणते, मला सगळं माहितीये बाबा, तुम्ही काय एवढा त्रास करून घेताय? तेव्हा ते म्हणतात, माझ्या बरोबर खूप मोठा अन्याय झाला आहे. त्यांनी सगळं ट्रॅप करून मला फसवलं. एवढ्या 3 पिढ्यांपासून सगळं काही कमवलं होतं ते सगळं बर्बाद झालं आहे आणि सगळ्याच गोष्टी खराब झाल्या, म्हणून तर सगळं माझ्या मनाला टोचत आहे. तेव्हा ती म्हणते, बाबा मी काहीच विसरले नाही आणि तुम्ही काळजी करू नका. दिग्रजकरांच्या एक एक गोष्टी मला खूप बारकाईने आठवण आहे आणि तुम्ही तर मला सगळं तोंडपाठ करून टाकलं आहे. तेव्हा ते म्हणतात, मला आठवण आहे ना, मी त्यांना फसवण्यासाठी दाढी माडीचं भूत बनवलं होतं, पण तेव्हा सगळं त्या माणसाने माती खाली आणि माझ्या अंगावर सगळं आलं. तेव्हा त्यांना आठवण येतं की कसं इंदूच्या लहानपणी दाढीवाल्या भूताने कसं मुलांनी त्यांना पकडलं होतं आणि सांगितलं होतं की हे सगळं मला पोपटरावांनीच करायला लावलं आणि त्या पोपटरावाची तेव्हा पोलखोल झाली होती. त्यानंतर त्यांनी सांगितलं यानेच पत्रकाराला सुद्धा मारलं होतं आणि त्याचमुळे त्याची पुरेपूर वाट लागली होती. तेव्हा तो म्हणतो, त्या सगळं त्या व्यंकू आणि त्या इंद्रायणीमुळे झालं आहे आणि त्यांनी माझं आयुष्य सगळं बर्बाद केलं. ज्या गावामध्ये मी थाटाने राहत होतो तिथे आता चोरून सुद्धा जाता येत नाही. तेव्हा श्रीकला म्हणते, मला सगळं आठवण आहे आणि त्या इंद्रायणीने तुमच्या बरोबर काय केलं ना हे सगळं ही मला चांगल्या प्रकारे आठवतं, म्हणून तुम्ही घाबरू नका, मी आहे ना, मी सगळं काही नीट करेल. त्या दिग्रजकरांना जोपर्यंत मी खराब करत नाही ना तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही. तेव्हा ते म्हणतात, माझ्या मनामध्ये सगळी गोष्टी सलत आहेत, त्याच्यामुळे तर मी स्वतःला मारतो. तेव्हा ती म्हणते, बाबा हे सगळं करायची गरज नाही. तुम्हाला काय वाटतं मी तिला एवढ्या सहजासहजी सोडणार नाही? त्या घरच्यांना मी पुरेपूर बर्बाद करेल आणि जोपर्यंत त्यांना बर्बाद करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला काहीच होणार नाही, ही माझी खात्री आहे. तेव्हा ते म्हणतात, खरंच बाळा, त्यांना बर्बाद होल्याशिवाय मला मरायचं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, असं काहीच होणार नाही, मी आहे ना, मी असं होऊच देणार नाही. दुसरीकडे इंदू आणि अधोक्षस्थ श्रीकलावरून भांडण सुरू असतं. तेव्हा अधोक्षज म्हणतो, काय ग तू काय करत आहेस? तू श्रीकलाची चौकशी करण्याचा विचार करते आणि तिकडे तुने रायाला पाठवलं होतं. तेव्हा ती म्हणते, बरोबर आहे, ती या घरची सून होण्याचा प्रयत्न करते, मग तिच्याबद्दल तर आपल्याला माहिती पाहिजे ना. तेव्हा तो म्हणतो, जर तुला माहितीच हवी होती तर मला सांगायचं किंवा स्वतः जायचं ना. राया किती छोटा आहे, ज्याला तू तिकडे पाठवलं म्हणून तो किती घाबरला आहे. तेव्हा इंदू म्हणते, तो घाबरला म्हणजे नक्कीच तिथं काहीतरी गडबड असेल ना. तेव्हा अधोक्षज म्हणतो, तुझं चाललं काय इंदू? तू सतत त्या श्रीकलाच्या विरुद्धच का बोलत असते? तुला प्रॉब्लेम काय आहे? तेव्हा ती म्हणते, मला ती श्रीकला आवडतच नाही. जेव्हापासून ती या घरात आली आहे ना तेव्हापासून ती माझ्या डोक्यात गेली आहे, मला ती पटत नाही. आणि अधोक्षज तू तरी समजून घे ना, ती खरंच आपल्या घरच्यासाठी योग्य नाही आहे. तेव्हा अधोक्षज म्हणतो, तू ना तिच्याबद्दल सगळ्या डोक्यात गोष्टी ठेवल्या आहेस, त्याच्यामुळे तू हे सगळं करत आहे. पण मी तुला स्पष्टपणे एक गोष्ट सांगतोय,
ती गोपाळदादाची बायको होणार आहे, म्हणून तुझ्या मनामध्ये तिच्यामध्ये जो काही इगो आणि ॲटिट्यूड आहे ना तो तुला बाजूला करायला लागेल. तेव्हा इंदू म्हणते माझ्या मनामध्ये काहीच ॲटिट्यूड नाही, हे सगळं जे घडत आहे ना ते तिच्याचमुळे घडत आहे. तेव्हा तो म्हणतो इंदू तुझ्याशी बोलून काही उपयोगच नाही आहे, तूने तर सगळ्या गोष्टी स्वतःहून ठरवून बसल्या आहेत आणि तुला कोणाचं काही ऐकायचं सुद्धा नाही. अध्यक्ष चिडून तिथून निघून जातो. तेव्हा इंदू म्हणते मी तुम्हाला कसं समजू की ती मुलगी चांगली नाही आहे, तिच्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे ज्यामुळे मला तिच्याबद्दल पॉझिटिव्ह वाईब येतच नाही. दुसरीकडे श्रीकला इकडे पोपटरावांना मलमपट्टी करते आणि म्हणायला लागते बाबा तुम्ही नका काळजी करू, पण तुम्ही तिकडे का गेले होते मला ते तरी सांगा. तेव्हा ते म्हणतात त्या दिग्रसकरांच्या घरामध्ये कोण कसं मोठं झालं आहे ना हे मला बघायचं होतं, त्याच्याचमुळे दुश्मनांना जवळून बघायला गेलो होतो. तेव्हा ते म्हणते तुम्ही का काळजी करताय, कोणाला बघायचंय तुम्हाला, माझ्याजवळ सगळ्यांचे फोटो आहेत. हा अधोक्षस आहे त्या मोठ्या बाई आणि अंताजी दिग्रसकर आहे ना त्यांचा मुलगा, आता हा गावाचा सरपंच सुद्धा झाला आहे, स्वतःच्या भावाला सरून हा सरपंच झाला आहे. त्यानंतर हा आहे गोपाळ जो व्यंकू महाराज आहेत ना त्यांचा मुलगा गोपाळ दिग्रसकर डॉक्टर आहे हा, आणि याच्याशीच मी लग्न सुद्धा करणार आहे. हे ऐकल्यानंतर ते अक्षरशः घाबरून जातात की तू काय बोलते. तेव्हा ती म्हणते मी बरोबर बोलत आहे, याला मी माझ्या प्रेमामध्ये फार वेड केलं आहे आणि हेच तर मला त्या दिग्रसकरांच्या घरामध्ये घुसण्याचं तिकीट आहे. तुम्ही काळजी करू नका, याच्याच मदतीने त्या दिग्रसकरांना मी बर्बाद करेल, कारण की हा माझ्यासाठी त्याच्या फॅमिलीशी सुद्धा भांडू शकतो. आणि ही जी मेन आहे ना ही इंद्रायणी आहे, ही सगळ्या गोष्टीमध्ये खोडा घालत असते आणि हिनेच तुम्हाला अटक सुद्धा करून दिलं होतं ना, मला आठवण आहे, म्हणून तुम्ही काळजी करू नका, एक एक करून मी सगळ्यांचा हळूहळू काटा काढणार आहे. तेव्हा ते म्हणतात एक एक करून का करायचंय तुला, एकदाच काटा काढणं आणि सगळ्यांचा नायनाट कर, सगळ्यांना नेस्तानवध कर. तेव्हा ती म्हणते नाही बाबा, त्यांनी एवढी वर्ष आपल्याला त्रास दिला आहे, मग हळूहळू त्यांनाही स्लो पॉयझनचा आपल्याला मारायला पाहिजे. असं एका झटक्यात काम करून चालणार नाही, जर आपण एका झटक्यात काम केलं तर काही उपयोग होणार नाही. तेव्हा ते म्हणतात ठीक आहे बाळा, मला तुझ्याकडून अपेक्षा आहे. तेव्हा ते म्हणते तुम्ही काळजीच करू नका, त्या दिग्रसकरांना जोपर्यंत मी बर्बाद करत नाही ना तोपर्यंत मी काय सुटकेचा श्वास घेणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राया इकडे थोडा नॉर्मल झालेला असतो. तेव्हा इंदू म्हणते आता तू शाळेत जात आहे ना, मग कसलीही भीती बाळगायची नाही. तेव्हा तो म्हणतो मी आता फिट आहे आणि तसंही आज आमची मॅच सुद्धा आहे, मग आता शाळेत जाणार, त्यानंतर आम्ही मॅच खेळणार आहोत. तेवढ्यात तिथे नारायणीताई येतात आणि म्हणायला लागतात आज मी याला जरा शाळेत सोडून येते, काल बरं नव्हतं ना. तेव्हा इंदू म्हणते ठीक आहे ताई, पण तुझ्याशी मला एक बोलायचं आहे. मला असं वाटते आपल्याला श्रीकलाच्या घरी जायला पाहिजे. आता कसं लग्नाची तयारी असेल ना, ती एकटी काय काय करेल, म्हणून आपण तिथे गेलो तर तिला थोडी मदत होईल. तेव्हा नारायणीताई म्हणतात ठीक आहे, मी सुद्धा तुझ्या बरोबर येईल. तेवढ्यात ती विचारते राया तू येणार का. तेव्हा तो म्हणतो नाही 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 मी काय येणार नाही, माझी मॅच आहे. तेव्हा ती म्हणते कसा मुलगा आहे हा, आधी हो बोलतो नंतर नाही बोलतो, जाऊ दे मी याला सोडून येते नंतर आपण जाऊ. तेव्हा इंदू विचार करते आता श्रीकला कुठे राहते आणि हिच्या मागचं काय सत्य आहे ना ते तर मला शोधायला पाहिजे म्हणजे पाहिजे. दुसरीकडे मोठ्या बाई इकडे त्यांच्या कामामध्ये असतात. तेवढ्यात तिथे करिश्मा येते आणि म्हणायला लागते तुम्ही तर इंदू मास्तरबाई झाले आहेत. तेव्हा ती म्हणते काय काम आहे, जे काही असेल ते स्पष्टपणे बोल. करिश्मा म्हणायला लागते तुम्ही काय आजकाल इंदूच्या प्रत्येक गोष्टीला होला हो करत आहे का, म्हणजे ती श्रीकलाची चौकशी करायला बोलली आणि तुम्ही हो सुद्धा बोलल्या. तेव्हा ती म्हणते असं काहीच नाही आहे, तुझा गैरसमज होत आहे, तू पुन्हा चोरून ऐकलं ना. तेव्हा ती म्हणते मोठ्या बाई आपण एक टीम मध्ये आहोत ना, ती इंदू आहे ना ती तुमच्या डोक्यावरती बंदूक ठेवून श्रीकलाचा काटा काढत आहे, म्हणून तुम्ही याच्याकडे लक्ष द्या. तेव्हा ती म्हणते अजून कोणी मला आलं नाही जे माझा वापर करून स्वतःचा फायदा साधेल, म्हणून तू इथून फुटायचं, माझ्यासमोर जास्त तोंड चालवायचं नाही. त्या लगेच तिला तिथून हकलून देतात. तर दुसरीकडे इंद्रायणी इकडे रेडी होत असते. तेवढ्यात तिथे अधोक्षस येतो आणि म्हणायला लागतो खरंच तुझी बहुत ग्रेट हो, मला तुझ्यावरती खूप 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 प्राऊड होत आहे. तेव्हा ती विचारते काय झालं आता अचानक, तू एवढा खुश का आहे. तेव्हा तो म्हणतो खरं म्हटलं
तर मला समजलं तू श्रीकलाची मदत करण्यासाठी त्यांच्या घरी चालली आहेस ना, आणि तेच ऐकून मला खूप आनंद झाला आहे आणि मला तुला सॉरी सुद्धा बोलायचं आहे. खरं म्हणजे आपण हक्काच्या माणसाशी भांडतो ना, तेव्हा इंदू म्हणते पण मला तुझ्याशी भांडायला बिलकुल आवडत नाही, मला खूप राग येतो. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे ना, मला कसं झालंय माहिती का, लहानपणापासून मी खूप सारी भांडणं बघितली, आईची आणि बाबांची खूप भांडणं व्हायची, त्यामुळे व्यंकू महाराज सुद्धा अबोला धरून असायचे आणि या सगळ्या भांडणामुळे मला खूप त्रास व्हायचा. म्हणून मला कधी कधी वाटतं जर आपल्या घरामध्ये सगळे सुखात नसले ना, तर आपण इथं राहायचं नाही, आपण सगळं काही भरू आणि इथून निघून जाऊ. हे ऐकल्यानंतर इंदूचं टेन्शन अजूनच वाढून जातं. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत नारायणीताई आणि इंद्रायणी दोघीही श्रीकलाच्या घराच्या जवळ येतात. तेव्हा इंदू म्हणते हेच ते घर आहे, चला आपण जाऊ. इकडे रत्ना आणि श्रीकला त्यांच्या कामामध्ये असतात. तेवढ्यात दार वाजतं. तेव्हा इकडे श्रीकला इकडे तिच्या बाबांशी बोलत असते. तेवढ्यात ती विचारते कोण आहे बाहेर. तेव्हा इंद्रायणी म्हणते मी इंद्रायणी आहे. हे ऐकल्यानंतर ती अक्षरशः घाबरते आणि म्हणते ही इंद्रायणी इथे काय करते. हे सगळं बोललं पोपटराव सुद्धा ऐकतो आणि त्यालाही थोडं टेन्शन आलेलं असतं. इथे एपिसोड संपतो. आता खरं श्रीकला तिच्या तंत्रमंत्राबरोबर इंदू समोर पकडली जाईल की नाही, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग.